नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट पुढचा पाहणार आहोत. पेरिकार्डियम हे बोर्डाला महत्त्वाचं आहे. पेरिकार्डियम याच्यावर शॉर्ट नोट येऊ शकते. त्यामध्ये आता ही डायग्राम पहिल्यांदा बघा. हार्ट वॉल अँड पेरिकार्डियम. हार्ट वॉल आणि पेरिकार्डियमची असणारी डायग्राम आहे. आता पॉईंट पाहूया. फर्स्ट पॉईंट, हार्ट इज एनक्लोज्ड इन मेम्ब्रेनस सॅक कॉल्ड पेरिकार्डियम. हार्ट जे आहे ते एनक्लोज झालेलं आहे. कशामध्ये एनक्लोज झालेलं आहे तर मेम्ब्रेनस सॅकमध्ये, लेअर असणाऱ्या बॅगेत किंवा सॅकमध्ये. तिलाच काय म्हणतात? पेरिकार्डियम. म्हणजे फर्स्ट पॉईंट, हार्ट इज एनक्लोज्ड इन अ मेम्ब्रेनस सॅक कॉल्ड पेरिकार्डियम. सेकंड पॉईंट, इट इज फॉर्म ऑफ two layers, that is outer fibrous and inner serous pericardium. मग हे जे पेरिकार्डियम आहे ते दोन लेअरनं बनलेलं असतं. मग त्यामध्ये डायग्राम पहा. दोन लेअरमध्ये मग सांगितलंय काय? आउटर फायब्रस पेरिकार्डियम आणि दुसरा आहे ते इनर सेरस पेरिकार्डियम. ही जी दोन आहेत त्या सेरसमध्ये एक आणि दोन नाव ती नंतर पाहणारच आहोत. म्हणजेच इट इज फॉर्म्ड बाय टू लेयर्स, outer fibrous pericardium and inner serous pericardium. आता नेक्स्ट पॉइंट, थर्ड, serous pericardium is soft, moist, elastic innermost layer. मग जो सेरस पेरिकार्डियम असतो तो कुठं असतो? इनर साईडला. तसंच तो कसा असतो? सॉफ्ट, मऊ, मॉइस्ट, ओलसर. ते कारण कळेल तुम्हाला ओलसर कशामुळं. इलॅस्टिक, इलॅस्टिसिटी इज प्रेझेंट, ताणला जाऊ शकणारा. आणि कोणता लेअर आहे? इनरमोस्ट लेअर. कोणता? सेरस पेरिकार्डियम. म्हणजे थर्ड पॉईंट, सेरस पेरिकार्डियम इज सॉफ्ट, मॉइस्ट, इलॅस्टिक इनरमोस्ट लेअर. फोर्थ पॉईंट, इट इज फॉर्म ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम अँड इट इज फर्दर डिव्हिजिबल इंटू टू लेयर्स such as parietal and visceral layer. मग परत यामध्ये स्क्वॅमस इपिथेलियम कशानं बनलेला आहे? सेरस पेरिकार्डियम. तर सेरस पेरिकार्डियम इज फॉर्म्ड बाय स्क्वॅमस इपिथेलियम. कशानं बनलेला असतो? स्क्वॅमस इपिथेलियम. अँड इट इज फर्दर डिव्हिजिबल, आणि तो परत डिव्हाइड झालेला असतो. किती लेअरमध्ये? टू लेयर्स. सच ॲज परायटल अँड व्हिसेरल लेअर. त्यामध्ये ते दोन लेअर आपण डायग्राम नुसार बघणारच आहोत. म्हणजेच फोर्थ पॉईंट, इट इज फॉर्म ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम. म्हणजे सेरस पेरिकार्डियम इज फॉर्म ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम. स्क्वॅमस इपिथेलियम इज प्रेझेंट इन सेरस पेरिकार्डियम अँड इट इज फर्दर डिव्हिजिबल इंटू टू लेयर्स सच ॲज परायटल अँड व्हिसेरल लेअर. मग त्यामध्ये आता फिफ्थ पॉईंट पहा. परायटल लेअर फॉर्म्स inner lining of fibrous pericardium while visceral layer adheres to heart forming its outer covering. आता ते लेअर आपण डायग्राम मध्ये पाहूया. मग परायटल लेअर फॉर्म्स. मग परायटल लेअर बघा, हा दिसतोय डायग्राम मध्ये. परायटल लेअर ऑफ सेरस पेरिकार्डियम फॉर्म्स इनर लाइनिंग ऑफ फायब्रस पेरिकार्डियम. हा कशाचा इनर लाइनिंग असतो? तर फायब्रस पेरिकार्डियम जे आहे त्याच्या जवळचा हा इनर लाइनिंग कोणता असतो? परायटल लेअर ऑफ सेरस पेरिकार्डियम. व्हाईल व्हिसेरल लेअर आधेअर्स. हा जो व्हिसेरल लेअर आहे इथं दाखवलेला ऑरेंज कलरमध्ये, आणि परायटल जे इकडं दिसतंय ते ऑरेंज, दुसरं ऑरेंज बारीक पट्टी आहे ती. मग यामध्ये व्हिसेरल लेअर आधेअर्स, व्हिसेरल लेअर ऑफ सेरस पेरिकार्डियम आधेअर्स चिकटतो कशाला? टू हार्ट. हे आतला भाग आहे तो हार्टचा भाग असतो, त्याचं असणारं ते वॉल असतं, त्याच्यावर तो आधेअर होतो. अँड फॉर्मिंग इट्स आउटर कवरिंग. आणि हार्टचं जे आउटर कवरिंग आहे ते कोणतं असतं? व्हिसेरल लेअर ऑफ सेरस पेरिकार्डियम. म्हणजेच व्हिसेरल लेअर ऑफ सेरस पेरिकार्डियम इज आउटर कवरिंग ऑफ हार्ट. म्हणजे आउटर कवरिंग जे हार्टचं असतं ते कोणतं असतं? सेरस पेरिकार्डियमचा व्हिसेरल लेअर. समजलं? आता नेक्स्ट पॉइंट, सिक्स्थ,
Parietal and visceral layers of serous pericardium are separated by a pericardial space. मग हे सुद्धा आता डायग्रामवरून पाहूया. यामध्ये काय सांगितलंय? परायटल इथं लेअर दाखवलाय बघा. परायटल लेअर ऑफ सेरस पेरिकार्डियम, जो ऑरेंज कलरमध्ये लहान पट्टी दाखवलेली आहे ती. तसंच विसेरल लेअर ऑफ सेरस पेरिकार्डियम, हे दोन्ही काय आहेत? इपिकार्डियम, ही जाड पट्टी आहे ऑरेंज कलरची. ह्यांच्यामध्ये ही दोन जे लेअर आहेत सेपरेटेड झालेले असतात. कशानं? पेरिकार्डियल स्पेस, इथं नाव दिलेलं आहे बघा, पेरिकार्डियल स्पेस. जे ब्लॅक कलर मधला पॅच आहे तो काय? पेरिकार्डियल स्पेस. म्हणजेच परायटल लेअर अँड विसेरल लेअर सेपरेटेड बाय पेरिकार्डियल स्पेस. दोघांच्या मध्ये ब्लॅक कलरची जी पट्टी आहे ती म्हणजेच काय? तर पेरिकार्डियल स्पेस, मोकळी जागा असते, तिला नाव आहे पेरिकार्डियल स्पेस. आता पुढचा पॉईंट, नेक्स्ट 7. पेरिकार्डियल स्पेस इज फिल्ड विथ पेरिकार्डियल फ्लुइड about 50 ml, which acts as shock absorber and protects heart from mechanical injuries. मग पेरिकार्डियल स्पेस, जे आता तुम्हाला मी ब्लॅक कलरची जी पट्टी दाखवली होती, ती जी स्पेस असते फिल्ड कशानं झालेली असते? भरलेली पेरिकार्डियल फ्लुइड. म्हणजे पेरिकार्डियल फ्लुइड एक द्रव्य त्याच नावाचं असतं, पेरिकार्डियल फ्लुइड प्रेझेंट इन पेरिकार्डियल स्पेस. लक्षात ठेवा, सगळे पॉईंट MCQ साठी महत्वाचे आहेत. About 50 ml. How many? 50 ml of pericardial fluid present in pericardial space. पेरिकार्डियल स्पेसमध्ये साधारण 50 मिली पेरिकार्डियल फ्लुइड प्रेझेंट असतं. मग यांचं काम काय असतं बघा, विच ॲक्ट्स ॲज शॉक ॲब्सॉर्बर अँड प्रोटेक्ट्स हार्ट फ्रॉम मेकॅनिकल इंजुरीज. मग ह्या पेरिकार्डियल स्पेसचं जे काम आहे, फंक्शन जर विचारलं, राईट द फंक्शन ऑफ पेरिकार्डियल स्पेस, काय सांगणार? विच ॲक्ट्स ॲज शॉक ॲब्सॉर्बर. काय म्हणून ॲक्ट होतं पेरिकार्डियल स्पेस? शॉक ॲब्सॉर्बर. म्हणजेच जसं गाडीमध्ये शॉक ॲब्सॉर्बर असतो तसा याच्यामध्ये शॉक ॲब्सॉर्बरचं काम पेरिकार्डियल स्पेस करते. अँड प्रोटेक्ट्स हार्ट फ्रॉम मेकॅनिकल इंजुरीज. आणि हार्टचं जे असतं ते आत पूर्णपणे असतं, त्याला मेकॅनिकल इंजुरीजपासून वाचवायचं काम, संरक्षण देण्याचं काम कोण करत असतं? पेरिकार्डियल स्पेस करते. म्हणजेच एखादा आघात झाला तर डायरेक्ट हार्टवर तो आघात जात नाही, कारण त्याला वाचवायचं काम पेरिकार्डियल स्पेस करते. म्हणजे 7th पॉईंट, पेरिकार्डियल स्पेस इज फिल्ड विथ पेरिकार्डियल फ्लुइड अबाउट 50 ml. आणि फंक्शन्स दोन आहेत त्यामध्ये पेरिकार्डियल स्पेसची. फर्स्ट फंक्शन, pericardial space acts as shock absorber. And second function, pericardial space protects heart from mechanical injuries. And next point, number 8, pericardial fluid also keeps the heart moist and acts as lubricant. आणि जर फ्लुइडची फंक्शन विचारली, राईट द फंक्शन ऑफ पेरिकार्डियल फ्लुइड, त्यामध्ये दोन फंक्शन सांगता येतात. मग पेरिकार्डियल फ्लुइड ऑल्सो कीप्स द हार्ट मॉइस्ट, हे पहिलं फंक्शन. पेरिकार्डियल फ्लुइड कशासाठी असतं? तर हार्टला मॉइस्ट ठेवणं, ओलसर ठेवणं. आणि सेकंड फंक्शन, पेरिकार्डियल फ्लुइड ॲक्ट्स ॲज लुब्रिकंट. आणि ते जे फ्लुइड असतं पेरिकार्डियल फ्लुइड काय म्हणून ॲक्ट होत असतं? लुब्रिकंट म्हणून, वंगण म्हणून ॲक्ट होतं. दोघांची दोन फंक्शन, एक पेरिकार्डियल स्पेसची दोन आणि दुसरी पेरिकार्डियल फ्लुइडची दोन फंक्शन. सेकंड काय त्यामध्ये 8th पॉईंट, pericardial fluid also keeps the heart moist and acts as lubricant. Next point, number 9. Fibrous pericardium is outermost layer made up of tough non-elastic fibrous connective tissue. Fibrous pericardium जो कुठं असतो? आउटरमोस्ट लेअर, जे आपण पहिल्यांदा नाव बघितलेलं होतं ते. मेड अप ऑफ, तो कशानं बनलेला असतो? टफ. त्यासाठी डायग्राम वाटल्यास बघा आणखी एकदा. डायग्राम हे जे दाखवलंय, फायब्रस पेरिकार्डियम, सगळ्यात बाहेरचा मोठा जाड पट्टा, तो काय? आउटर मोस्ट लेअर. मेडअप ऑफ कशानं बनलेला आहे? तर टफ, कडक असणारे. नंतर नॉन इलॅस्टिक, म्हणजे तन्यता नसते, इलॅस्टिसिटी अब्सेंट. फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट. म्हणजे टफ असणारे, नॉन इलॅस्टिक असणारे फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू
ह्यानं काय बनलेला असतो तर फायब्रस पेरिकार्डियम. इट इज प्रेझेंट ॲट आउटर साइड. हा झाला 9th पॉईंट. म्हणजे पेरिकार्डियम बघितलं, जरी याच्यावर शॉर्ट नोट आली तरी सांगता आली पाहिजे. आता पुढचा पॉईंट पाहणार आहोत तो हार्ट वॉल. हार्ट वॉलमध्ये आता फर्स्ट पॉईंट, द हार्ट इज मेसोडर्मल इन ओरिजिन. म्हणजेच त्यामध्ये 3 लेयर्स आर प्रेझेंट इन आवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये 3 लेयर्स प्रेझेंट असतात, आउटर एक्टोडर्म, मिडल मिसोडर्म अँड इनर एंडोडर्म. म्हणजेच त्यामध्ये हार्ट कुठं आहे प्रेझेंट तर मेसोडर्म म्हणजे मिडल लेअरमध्ये हार्ट त्यामध्ये प्रेझेंट असतं. म्हणजे त्याचं ओरिजिन कुठं आहे मेसोडर्ममध्ये. म्हणजे फर्स्ट पॉईंट, द हार्ट इज मेसोडर्मल इन ओरिजिन. सेकंड पॉईंट, इट्स वॉल इज फॉर्म्ड बाय 3 लेयर्स सच ॲज आउटर एपिकार्डियम, मिडल मायोकार्डियम अँड इनर एंडोकार्डियम. मग त्यांचं जे वॉल आहे हार्टचं ते कशानं बनलेलं आहे तर 3 लेअर. आउटर लेअर इज कॉल्ड आउटर एपिकार्डियम, मिडल लेअर इज कॉल्ड मिडल मायोकार्डियम अँड इनर लेअर इज कॉल्ड इनर एंडोकार्डियम. एक एक लेअर आपण त्याच्यावर पॉईंट आणि डायग्राम बघणार आहोत. थर्ड पॉईंट, त्यामध्ये अगोदर लेअर बघा. आउटर कोणता लेअर असतो आउटर एपिकार्डियम, मिडल मायोकार्डियम आणि इनर एंडोकार्डियम. एपिकार्डियम, मायोकार्डियम, एंडोकार्डियम. त्यातला एक एक पॉईंट पाहूयात. थर्ड, एपिकार्डियम इज थिन अँड फॉर्म्ड ऑफ अ सिंगल लेअर ऑफ फ्लॅट स्क्वॅमस इपिथेलियम रेस्टिंग ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. मग आता डायग्राम पहा. एपिकार्डियम अगदी थिन असतो, पातळ असतो एपिकार्डियम, इथं दाखवलेला आहे तो. नंतर त्यामध्ये सिंगल लेअर ऑफ फॅट स्क्वॅमस इपिथेलियम. स्क्वॅमस इपिथेलियम फ्लॅट असतात आणि त्यांचा फक्त एकच लेअर प्रेझेंट असतो. रेस्टिंग कुठं रेस्टिंग झालेले असतात तर बेसमेंट मेम्ब्रेनवर. आणि सेकंड पॉईंट त्यामध्ये इकडंच बघूया आता. नेक्स्ट पॉईंट फोर्थ, मायोकार्डियम इज मिडल. मायोकार्डियम इथं दाखवलंय बघा, कार्डियाक मसल हा मधला भाग. मायोकार्डियम इज मिडल, थिक लेअर, जाड असणारा लेअर, फॉर्म ऑफ कार्डियाक मसल्स. तयार कशानं झालेला आहे कार्डियाक मसल्स. म्हणजेच कार्डियाक मसल्स प्रेझेंट इन मिडल लेअर कॉल्ड मायोकार्डियम. अँड लास्ट नेक्स्ट फिफ्थ, एंडोकार्डियम इज सिंगल थिन लेअर. हा जो दिसतोय तो एंडोकार्डियम हा कसा आहे सिंगल असतो, थिन लेअर असतो, फॉर्म ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम. आणि हा सुद्धा कशानं बनलेला आहे स्क्वॅमस इपिथेलियम. हे डायग्रामवरून पॉईंट बघितले, परत एकदा फक्त पॉईंट पाहूया. म्हणजे थर्ड पॉईंट त्यामध्ये काय, एपिकार्डियम इज थिन अँड फॉर्म ऑफ अ सिंगल लेअर ऑफ फ्लॅट स्क्वॅमस इपिथेलियम रेस्टिंग ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. फोर्थ पॉईंट, मायोकार्डियम इज मिडल थिक लेअर, फॉर्म ऑफ कार्डियाक मसल्स. फिफ्थ पॉईंट, एंडोकार्डियम इज अ सिंगल थिन लेअर, फॉर्म ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम. म्हणजे एपिकार्डियम आणि एंडोकार्डियम हे कशानं बनलेलं आहे शक्यतो स्क्वॅमस इपिथेलियम. आणि मायोकार्डियम कशानं बनलेलं आहे कार्डियाक मसल्स. आता नेक्स्ट त्यामध्ये फंक्शन्स. मग फंक्शन्समध्ये फर्स्ट फंक्शन कशाची आहे ती, त्यामध्ये असणार हार्ट वॉलची. मग त्यामध्ये द एपिकार्डियम अँड एंडोकार्डियम आर प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. मग एपिकार्डियम जे बाहेरचं आहे, एंडोकार्डियम आतला आहे, यांचं काम काय असतं प्रोटेक्शन देणं. म्हणजेच फर्स्ट फंक्शन काय, द एपिकार्डियम अँड एंडोकार्डियम आर प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. आणि सेकंड फंक्शन, मायोकार्डियम इज रेस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट. आणि मायोकार्डियमचं काम काय असतं मधल्या भागाचं तर कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट. म्हणजेच हार्ट रिदमिक चालवणं, तालबद्ध, कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स करणं, आकुंचन पावणं आणि प्रसरण पावणं. का तर त्यांच्यामध्ये कोणते मसल्स असतात, विच मसल्स आर प्रेझेंट इन मायोकार्डियम, कार्डियाक मसल्स आर प्रेझेंट. आणि फंक्शन ऑफ कार्डियाक मसल्स कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट. म्हणजे सेकंड फंक्शन, मायोकार्डियम इज रेस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट. धन्यवाद.